इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत कामगारांना पेटी व गृहोपयोगी साहित्य गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्हा स्तरावर वाटप होत आहे। त्यामुळे अनेक तालुक्यातून कामगार या ठिकाणी सकाळी 3 ते 4 वाजतापासून उपस्थित राहत आहेत। ग्रामीण भागातून कामगारांना मजुरी पाळून त्यांना येथे बोलावले जात आहे। काही कामगारांना माहिती मिळाली की क्रीडा संकुल नेर येथे वाटप सुरू झाली असल्याची बातमी संपूर्ण तालुक्यात पसरल्यामुळे सकाळी 4 वाजतापासून हजारो महिला व कामगार क्रीडा संकुल येथे उपस्थित झाले। दुपारी 12 वाजले तरी कोणीही बांधकाम कामगार विभागाचे कर्मचारी हजर नसल्याने हताश झालेले कामगार गणेश काळे यांनी तालुका अध्यक्ष सुनील पाटील खाडे यांना फोन करून कल्पना दिली। लगेच त्यांनी उपस्थित राहून तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांना याबाबत निवेदन दिले। यवतमाळ कामगार संघटना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण खडसे, राजू सोनोने यांनी कामगारांवर अन्याय होत असल्याचे महिला कामगारांनी व्यथा मांडली। येत्या 8 दिवसात कामगारांना न्याय मिळाला नाही तर तहसील समोर रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुनील पाटील खाडे यांनी दिला आहे। नेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने व सर्व जे कामगार आहेत यांच्यामार्फत शासनाला विनंती आहे, जे कामगार विभाग आहे त्यांना विनंती आहे की आज सकाळी 5 वाजतापासून महिला या क्रीडा संकुल नेर येथे सर्व उपस्थित होत्या। यांना काही महिलांना फोनसुद्धा आले, काही महिलांना फोन नाही आले, परंतु याच्यामध्ये जे 2-2 वर्षापासून या कामगाराचे जे काही त्यांना पत्र दिले, जे कार्ड दिले, त्यांना न मिळता जे 15 दिवस झाले, 8 दिवस झाले, या लोकांना ही कामगार 400-500 रुपये घेऊन संबंधित विभागात जाऊन त्यांना त्या एजंटच्या मार्फत हे पेट्या वाटप करत आहे। काही भांड्याचे साहित्य